प्रश्न बघ मित्रा, प्रश्न काय दिलाय? करणीमध्ये 0.9 गुणाकारामध्ये 0.3 छेदस्थानी x बरोबर 0.3 तर x बरोबर किती? ऑप्शन दिले 0.3, 3, 0.9, 9. या x ची किंमत काढायची आणि ही करणीमध्ये दिलाय. जर करणी काढायची असेल तर दोन्ही साईडचा स्क्वेअर करावा लागतो. मग दोन्ही साईडचा स्क्वेअर करा. याचा स्क्वेअर केला म्हटलं तर ही करणी कट होते आणि 0.9 गुणाकारामध्ये 0.3 छेदामध्ये x राहतो. आणि याचा जर वर्ग केला तर त्याचा वर्ग भेटतो आपल्याला 0.09. या x ची किंमत काढायची. x पलीकडे न्यायचं म्हटलं तर हे 0.09 छेदस्थानी येईल. मग 0.9 गुणाकारामध्ये 0.3 छेदस्थानी हे इकडे येतील. 0.09 बरोबर x. आता याला मला 9 करायचं म्हटलं तर मी याला काय करेल? 100 ने गुणेल. याला 100 ने गुणलं म्हणलं वर सुद्धा कितीने गुणावं लागेल? 100 ने गुणावं लागेल. 100 ने या संख्येला जर गुणलं तर उत्तर भेटतं आपल्याला 90 गुणाकारामध्ये 0.3 छेदस्थानी 9 बरोबर x. x ची किंमत काढायची. मग x बरोबर 90 गुणाकारामध्ये 0.3 छेदस्थानी 9. हे 9 एक बार करेल. हा 90 10 बार करेल. शिल्लक राहील x बरोबर 10 गुणाकारामध्ये 0.3 आणि x ची व्हॅल्यू भेटेल आपल्याला 3. मग x ची किंमत किती भेटली? 3. तर उत्तर काय असेल आपलं? ऑप्शन नंबर 2. ओके. मित्रांनो, आपण शिकवलेली शॉर्टकट पद्धत कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगत चला आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. धन्यवाद. जय हिंद.